नमस्कार मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची आणि त्या साईडमध्ये आता झालेले बदल हे आपण आज पाहणार आहोत. तर आपण आलेलो आहोत लाडक्या बहीण योजनेच्या केवायसीच्या साईडवरती. पण मित्रांनो, इथे बरेच वेळा असं होतं की बरेच लोक वेगळ्या साईडवरती जातात आणि त्यांना लवकर मेन साईडवरती येणं हे शक्य होत नाही. तर आज आपण हे पाहणार आहोत की दुसऱ्या साईडवरती जाऊन आपण मेन साईडवरती कसं यायचं. तर आता आपण वेगळ्या साईडवरती आहोत. तर इथे आपण लाडक्या बहीण योजनेची लिंक शोधून ती कॉपी करून दुसरीकडे ती पेस्ट करून घेणार आहोत आणि आपण पुढे आता मेन साईडवरती जाण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, ही आपण पेस्ट करून मेन साईडवरती आता आलेलो आहोत. तर इथे आपल्याला दाखवत आहे की ज्यांच्या ई-के-वाय-सी मध्ये काही प्रॉब्लेम आले असतील किंवा ज्या व्यक्तींना पती नाही, वडील नाही आणि ज्या महिला घटस्फोटीत आहेत, अशा महिलांसाठी ई-के-वाय-सीचे ऑप्शन आता खुले करण्यात आलेले आहेत. तर येथे क्लिक करा, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे साईडवरती यायचं आहे. तर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे सदर महिलेचा आधार क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. खाली आपल्याला कॅप्चा भरायचा आहे आणि कॅप्चा भरल्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे. तर इथे आपल्याला OTP टाकून सबमिट करायचं आहे. इथे दोन ऑप्शन आपल्याला दाखवत आहे, विवाहितसाठी वेगळा आणि अविवाहितसाठी वेगळा. तर विवाहित मध्ये पती हयात आहे, पतीचे निधन झाले आणि घटस्फोटीत असे 3 ऑप्शन आहेत. तर पती हयात आहे या ऑप्शन मध्ये आपण पहिले जशी केवायसी करत होतो तेच ऑप्शन आहेत, याच्यामध्ये काही वेगळे बदल नाहीत. त्यानंतर आपल्याला पतीचे निधन झाले आहे. तर इथे आपल्याला कशा प्रकारचं आहे हे आपण पाहू. तर इथे आपल्याला पहा, पतीचे नाव येईल, त्यानंतर प्रवर्ग येईल आणि 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील ए आणि बी मध्ये, की तुमच्या घरामध्ये कोणी सदस्य असा आहे की जो भारत सरकारचा कर्मचारी आहे किंवा सेवानिवृत्तीचं वेतन घेत आहे. होय असेल तर होय म्हणायचं, नाही असेल तर नाही म्हणायचं. आणि पुढे पाहू आपण आता घटस्फोटित मध्ये पण सेमच ऑप्शन आहेत. तर इथे दोन्ही मधले ऑप्शन सिमिलर आहेत. इथे घटस्फोटित असाल किंवा पती हयात नसतील तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोटित असाल तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र हे जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला 31/12/2025 पर्यंत जमा करायचं आहे. आणि हे जर तुम्ही जमा नाही केलं तर ही केवायसी करून त्याचा काहीच उपयोग नाही, कारण की ही केवायसी पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला हे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहू अविवाहितसाठी. तर इथे वडील हयात आहे ते तर आपलं रेग्युलरच आहे आणि वडिलांचे निधन झाले असेल तर हा ऑप्शन पहा आतमध्ये. आता वडिलांचे निधन झाले आहे तर आपण पाहू. तर यामध्ये सुद्धा मगाशी जसे आपण ऑप्शन पाहिले त्यामध्ये प्रवर्ग 2 प्रश्न जे आपले रेग्युलर जे मी तुम्हाला सांगितले तसेच दिलेले आहेत आणि इथे पण वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे. तर सेम ऑप्शन आहे, ऑप्शन मध्ये जास्त काही बदल नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण केवायसीचं